मित्रांनो, भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. पण तरीही देशात गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक असमानता का आहे? त्याचं एक मोठं कारण म्हणजे काळा पैसा. भारतात दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा ब्लॅक मनी बाहेर जातो किंवा लपवला जातो. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊ की हा ब्लॅक पैसा कसा तयार होतो आणि तो कुठे लपवला जातो, यावर सरकार काय उपाय करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ब्लॅक मनी म्हणजे काय? ब्लॅक मनी म्हणजे तो पैसा जो सरकारला माहिती न देता कमवला जातो आणि ज्यावर कोणताही टॅक्स भरला जात नाही. तो वेगवेगळ्या मार्गांनी लपवला जातो. बँकेच्या बाहेर, रोख स्वरूपात, परदेशी बँकांमध्ये, प्रॉपर्टीमध्ये किंवा सोन्यात गुंतवून. यामुळे सरकारला टॅक्स मिळत नाही आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. मित्रांनो, ब्लॅक मनी कसा तयार होतो? भ्रष्टाचार, सरकारी अधिकारी आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात लाच घेतात. टॅक्स चोरी, मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक सरकारला टॅक्स चुकवून पैसे लपवतात. बनावट व्यवहार, बोगस कंपन्या आणि बनावट चलनाद्वारे पैसे परदेशात पाठवले जातात. अवैध व्यवसाय, मादक पदार्थ तस्करी, सोन्याची तस्करी, सट्टा बाजार आणि इतर बेकायदेशीर धंदे. रिअल इस्टेट घोटाळा, ब्लॅक मनी प्रॉपर्टी खरेदी विक्रीत गुंतवला जातो. मित्रांनो, ब्लॅक मनी कुठे जाते? भारतात मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मनी स्विस बँक आणि दुबई, सिंगापूर, मॉरिशस सारख्या देशांमध्ये जमा केला जातो. हवाला नेटवर्कच्या माध्यमातून हा पैसा परदेशात पोहोचतो. काही लोक बनावट कंपन्या उघडून त्याद्वारे पैसे गुंतवतात आणि नंतर व्हाईट पैशात बदलतात. ब्लॅक मनीचे परिणाम गरीब श्रीमंती यांच्यातील दरी वाढते, महागाई वाढते, कारण लोक ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात आणि त्यामुळे वस्तू महाग होतात. सरकारकडे पैसा कमी असल्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रस्ते यासारख्या सेवांमध्ये गुंतवणूक कमी होते. देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढते. ब्लॅक मनी पकडण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नोटबंदी, 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद करून ब्लॅक मनी बाहेर काढण्याचा प्रयत्न. GST लागू करणे. टॅक्स प्रणाली पारदर्शक बनवण्यासाठी आणि टॅक्स चोरी रोखण्यासाठी. बेनामी प्रोग्राम कायदा, बोगस नावाने घेतलेल्या मालमत्तावर कारवाई. स्विस बँक आणि अन्य देशांसोबत करार. परदेशातील काळ्या पैशांची माहिती मिळवण्यासाठी. UPI आणि डिजिटल पेमेंट. कॅशलेस व्यवहार वाढवणे. तर मित्रांनो, सामान्य नागरिक ब्लॅक मनी विरोधात काय करू शकतात? कधी बिनकागदपत्राचा व्यवहार करू नका. टॅक्स भरावा आणि नियमांचे पालन करावे. सरकारच्या डिजिटल व्यवहार मोहिमेला पाठिंबा द्या. भ्रष्टाचाराचा प्रतिकार करा आणि योग्य ठिकाणी तक्रार करा. आपल्याला माहितीमधील फसवणूक सरकारपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, ब्लॅक मनी ही आपल्या देशाच्या विकासासाठी मोठी अडचण आहे. याचा नायनाट झाला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल. आपण सर्वांनी मिळून याला थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.